समुद्रापासून 7 मैल अंतरावर एका डोंगराच्या पाखेवर गारंबीने तिचा चिमुकला संसार थाटलेला आहे. निसर्गाने गारंबीवर उदार हाताने उधळण तर केलीच आहे, पण इथली माणसे सुद्धा खूप कष्ट करणारी. गुरव वाड्यात जा किंवा ब्राह्मण वाड्यात जा, उद्योग कष्ट याशिवाय तुम्हाला दुसरे काही दिसणारच नाही. दिनकर भट, विठोबा सामल यांच्यासारखे काही अपवाद सोडले तर गारंबीच्या घराघरातून पैसा नुसता लोळत होता. गारंबीने व्याघ्रेश्वरासाठी पहिला गुरव आणला. वंद्याच्या पहिल्या धरणाशी डोंगरावर त्यांनी वस्ती केली. सुरुवातीला घरोघरी मिळणाऱ्या प्रसादावर गुजराण करणारे हे गुरव आता मात्र ते डोंगरावर फुलवलेल्या बागांमुळे गारंबीच्या तोडीस तोड झाले होते. पण गारंबीच्या ब्राह्मणांना काय किंवा गुरुवांना काय, पैसा कसा भोगायचा याची अक्कल मात्र व्याघ्रेश्वराने दिली नव्हती. अण्णाखोत म्हणजे खरं तर गारंबीचे केवढे मोठे प्रस्थ, पण दापोली साखरपेंडीला जाताना मात्र त्यांचा अवतार बघण्यासारखा असायचा. स्वच्छ धोतर, सुंदरसा फेटा, परीट घडीचा कोट असे छान कपडे घालण्याऐवजी जुनाट मळकट कपडे घालण्यात ते समाधान मानायचे. तसेच मोटार तर सोडा, पण दारातली बैलगाडी सुद्धा ते कधी बाहेर जाताना घेऊन जात नव्हते. चालत जाणे आणि चालत येणे यातच ते धन्यता मानायचे. अण्णा खोतच जर असे होते तर बाकीच्या लोकांची तर गोष्टच सोडा. गारंबीच्या लोकांचा कंजूषपणा हा इतर लोकांच्या थट्टेचा विषय होऊन बसला होता, पण गारंबीला त्याचे काही वाटत नव्हते. खाणेपिणे सोडले तर जगात अजून काही छान भोगमय गोष्टी असतील याची त्यांना जाणीवच नव्हती. पण याच भोगमय जीवनाचे गारंबीला दर्शन घडू लागले ते सपाट बापूमुळे. अण्णा खोतांचा एकुलता एक जावई, अण्णांच्या जीवावर पुलावर हॉटेल चालवणारा हा सपाट बापू सगळ्यांच्या नाकावर टिचून तलम धोतर वापरायचा. त्याच्या उधळ्या स्वभावावर अण्णा खूप चिडायचे, पण त्यांना काही करता येत नव्हते. गारंबीला भोगमय जीवनाचे दर्शन जरी या सपाट बापूमुळे झाले असले तरी जगायचे कसे हे धडकेबाजपणे शिकवणारा वीर मात्र दुसराच होता, आणि तो होता अफाट बापू. बापूला गारंबीने दिलेले अफाट हे नाव अगदी सार्थ होते, कारण या बापूचे सगळेच अफाट होते. त्याने पैसा कमवला, पैसा उधळला, दुसऱ्यांसाठी पैसा खर्च केला, व्यसन केली, लग्नबाह्य संबंध ठेवले, आणि हे सगळं अफाट होतं. पैसा कसा खर्च करावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अफाट बापूचे जीवन. आणि या अफाट बापूचीच गोष्ट आज आपण ऐकणार आहोत. ही गोष्ट आहे गारंबीचा बापू या पुस्तकातली. या पुस्तकाचे लेखक आहेत श्रीपाद नारायण पेंडसे. चला तर मग सुरुवात करूयात गोष्टीला. हरणेपासून 6 मैलांवर प्रसिद्ध असा वंद्याचा पूल लागतो. त्यापुढे अजून 1.5 मैल चालून गेले की गारंबीची हिरवीगार झाडी दिसू लागते. गारंबी गावात जायला जिथे माणसे वळतात तिथून उभ्या सोट वंद्याच्या घाटीला सुरुवात होते. ही घाटी आणि त्याही पेक्षा त्यात असलेले वाकण म्हणजेच वळण म्हणजे कर्दन काळच. ते वळण पार होईपर्यंत गाडीवानाच्या जीवात जीव नसायचा. एका बाजूला डोंगराचा उभाच्या उभा कडा आणि दुसरीकडे गारंबीच्या हिरव्यागार बागा. रात्री अपरात्री या वंद्याच्या वाकणात वाघ दबा धरून बसलेले असायचे. गाडीवानाच्या वाघ असल्याचे लक्षात आले रे आले की तो खाडकन गाडी थांबवून खाली उतरायचा आणि गारंबीकडे तोंड फिरवून बापूच्या नावाने आरोळी ठोकून पळत सुटायचा. बापूचा बंगला या वाकणाला लागून असल्याने रात्री अपरात्री केव्हाही हाक आली की बंगल्यातला गडी कंदील हातात घेऊन दनादना सोट्या आपटत तोंडाने आवाज करत वाकणापाशी यायचा आणि गाडीवानाला गारंबीच्या नाक्यापाशी सुखरूप सोडून यायचा. अफाट बापूचा बंगला उभा राहिल्यापासून मध्यरात्री सुद्धा गाडीवानांना त्याचा खूप मोठा आधार झाला होता. गारंबीचा डोंगर जिथे जमिनीला टेकला आहे तिथून गारंबीची वंदे नदी वाहते. पूर्वेकडे डोंगरावर सुपारीच्या गार बागा दिसतात. इथेच गारंबीचा गुरववाडा आहे. वंदे नदीचा उगम गुरववाड्यापाशीच झाला आहे. या गुरववाड्याच्या थोडेसे वरती वंदे नदीला पहिले धरण बांधले आहे आणि तिथूनच गारंबीचा प्रसिद्ध पाट बाहेर पडतो. या पाटाच्या पाण्यानेच गारंबीच्या बागेत सुपारीचे पीक दुप्पट यायचे. या पाटाचे पाणी मिळवण्यासाठी प्रत्येक बागेच्या पाळी लागायच्या. पाटाची पाळी या 2 शब्दात गारंबीचे जीवन सामावलेले होते. ज्याची जेव्हा पाळी असायची त्यावेळी तो जाऊन पाट बागेकडे वळवून घ्यायचा आणि त्याची बाग शिंपायचा. पण गुण्या गोविंदाने पाटाचा उपभोग घेतील ती गारंबीची माणसे कसली. पाटाचे पाणी जास्त मिळावे म्हणून घड्याळ पुढची मागे आणि मागची पुढे केली जायची. यावरून बऱ्याच वेळेला ब्राह्मण आणि गुरवांमध्ये वाद व्हायचे.
बऱ्याच वेळेला प्रकरण मारामारीपर्यंतही जात होते. पाटावर मारामारी करून अण्णा खोतांच्या मांडवात पान चोळायला येणे हे गारंबीच्या अंगवळणी पडलेले होते. पाटाची मारामारी हा गारंबीच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला होता. एकीकडे पाटाचे पाणी गारंबीची बाग शिंपत होती, तर दुसरीकडे व्याघ्रेश्वर गारंबीची पापे पचवत होता. कुणीही कसलेही व्याभिचार करावेत, कोणाच्याही मुंड्या मुरगळाव्यात, खोट्या मापाने सुपारी द्यावी आणि ही सगळी पाप पचवण्यासाठी दिनकर भटजीकडून व्याघ्रेश्वरावर एकादशनी करून घ्यावी, असे सगळे चालले होते. अफाट बापू सारखा एखादा अपवाद वगळला तर सगळी गारंबी संध्याकाळी व्याघ्रेश्वराच्या दर्शनाला लोटायची. व्याघ्रेश्वर आहे म्हणून गारंबी आहे, असा तिचा दृढ विश्वास होता. पण या विश्वासामुळे व्याघ्रेश्वराने गारंबीवर सरपंच प्रकरणाची संकट परंपरा ओढावली होती, ती मात्र गारंबीला कधी दिसली नव्हती. या सरपंच प्रकरणामुळे ब्राह्मण आणि गुरव यांच्यात वर्षानुवर्ष वाद झाले, मारामाऱ्या झाल्या, फिर्यादी झाल्या. सतत 40 वर्ष दापोली, रत्नागिरी, मुंबई इथपर्यंत खटले लढवून सुद्धा कोणाचे समाधान झाले नव्हते. दापोलीला खटला ब्राह्मणांच्या बाजूने लागला म्हणून गुरव रत्नागिरीला गेले. तिथे गुरवांची सरशी झाली म्हणून ब्राह्मण मुंबईला गेले आणि तिथे ब्राह्मणांनी खटला जिंकला. ब्राह्मणांच्या हातात सरपंची आली. पण ज्या दिवशी मुंबईहून खटला हरल्याची तार गुरुवांना आली, त्या दिवशी संध्याकाळी गुरुवांनी ब्राह्मणांना पहिला तडाखा दिला. त्यांनी पाटाचे पाणी बंद केले. पण आता ते फक्त त्या दिवसापुरते राहिले नव्हते. गुरव त्यांना लहर येईल तेव्हा पाटाचे पाणी बंद करत होते आणि मग ब्राह्मण सोटे दगड घेऊन गुरुवांच्या मागे धावत होते. रक्त सांडेल तेव्हा त्यांना पाणी मिळत होते. सरपंच प्रकरणाचे खटले संपले आणि आता पाटाचे खटले सुरू झाले. पुन्हा दापोली, पुन्हा रत्नागिरी, पुन्हा मुंबई. हा खटला सुद्धा ब्राह्मण जिंकले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. ब्राह्मणांचा विजय कागदावर राहण्याची वेळ बराच वेळेला यायची, कारण गुरव काही कमी नव्हते. सरपंच वादाचा निकाल त्यांच्या इतका जिव्हारी लागला होता की त्यापुढे त्यांना पैसा, रक्त कशाचीही किंमत वाटत नव्हती. पण या गुरुवांना लगाम घालू शकणारा एकच माणूस या गारंबीत होता आणि तो म्हणजे अफाट बापू. बाकीची गारंबी आणि गुरव यांचा उभा दावा होता. गारंबीच्या बागा आणि माणसं यांना तडफडायला लावून अनेक वेळेला हे गुरव सरकारी हुकूम धाब्यावर बसवत होते. पण एवढे असूनही गारंबी मात्र आपला सरपंच हक्क सोडायला तयार नव्हती. पण या सरपंच हक्कात किंवा मानात आहे तरी काय एवढे की ज्यासाठी इतक्या मारामाऱ्या, इतके खटले लढवले गेले, असा प्रश्न बाहेरून येणाऱ्या माणसाला नेहमी पडायचा. खरे तर सरपंचाचे काम वर्षातून फक्त एकदा असायचे आणि ते म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी. त्या दिवशी या सरपंचाला खूप मोठा मान असायचा. त्याच्या हाताने शिवलिंगावर महाअभिषेक केला जायचा. त्याच्या हस्ते सर्वांना तीर्थ वाटले जायचे. दुसऱ्या दिवशी होणाऱ्या ब्राह्मण भोजनाचे व्याघ्रेश्वराच्या वतीने यजमान म्हणून सर्वांचे आदरातिथ्य करण्याचा मान सुद्धा सरपंचालाच असायचा. सरपंच आल्याशिवाय कीर्तन उभे राहत नव्हते. गाभाऱ्यात कोणाला प्रवेश द्यायचा हे सुद्धा ठरवण्याचा अधिकार सरपंचालाच होता. व्याघ्रेश्वराचा दबदबा आजूबाजूच्या गावातूनही फार असल्याने व्याघ्रेश्वराच्या सरपंचालाही खूप मान होता आणि या सगळ्या मान सन्मानाबरोबर आर्थिक लाभ व्हायचा तो वेगळाच. देवापुढचं उत्पन्न हे देवाचे असते, पण महाशिवरात्रीला काय मिळाले हे फक्त सरपंचालाच माहीत असायचे. वर्षभर व्याघ्रेश्वर गुरुवांच्या ताब्यात असायचा, पण सगळ्यात महत्वाच्या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीला मात्र ते एका कोपऱ्यात जाऊन बसलेले असायचे. महाशिवरात्रीचा उत्सव संपला की गावकी भरायची आणि पुढच्या वर्षाचा सरपंच निवडला जायचा. गेली कित्येक वर्ष अण्णा खोतच हे सरपंच पद सांभाळत होते, कारण महाशिवरात्रीच्या दिवशीचा पसारा बघता हे सगळं अण्णा खोतच सांभाळू शकतात अशी गारंबीची समजूत झाली होती. खरे तर आतापर्यंत जो सरपंच बनला होता त्याला काही ना काही वाईट अनुभव आलाच होता. 500 वर्षांपूर्वी दिनकर भटाच्या आजोबांना हा मान मिळाला होता, पण वर्षभरातच काहीतरी छोटेसे निमित्त होऊन ते देवाघरी गेले होते. सगळ्यांना वाटले गुरुवांचा शाप लागला, पण तरीही गारंबीने हा हक्क सोडला नव्हता. त्यांनी दुसरा सरपंच निवडला. त्याच्यापासून ते अण्णा खोतापर्यंत जे सरपंच झाले सर्वांना जबरदस्त ठेच लागली होती. स्वतः अण्णा जेव्हा सरपंच म्हणून निवडून आले त्याच वर्षी त्यांच्या घरी पंढरपूर प्रकरण निघाले. जवळजवळ 6 महिने अण्णांना बाहेर तोंड दाखवण्याची लाज वाटत होती, पण अण्णा होते म्हणूनच टिकले.
दुसरे कोणी असता तर त्याचा सर्वनाश झाला असता. तर असे हे रक्त खाणारे सरपंच प्रकरण व्याघ्रेश्वर नसता तर निघालेच नसते. पण हे गारंबीच्या कधी लक्षातच आले नाही. पण एवढे हे प्रकरण सोडले तर मात्र व्याघ्रेश्वराकडे, त्याच्या अतिप्राचीन मंदिराकडे पाहिले की नतमस्तक व्हायला होते. या मंदिराच्या आवारातच बोंडलीची विहीर होती. या बोंडलीचं पाणी अतिशय गार आणि रुचकर. पण हे अमृतासारखे पाणी पिणे मात्र गारंबीच्या नशिबात नव्हते. कारण व्याघ्रेश्वराकडे जाण्याचा रस्ता इतका अडचणीचा होता की अण्णा खोत वगळले तर इतर कुणीही ते पाणी पिण्याच्या फंदात पडत नव्हते. बाकी सगळे पाटाचे पाणी चौपदराने गाळून घ्यायचे आणि वापरायचे. गारंबी आणि व्याघ्रेश्वर यांच्यामध्ये आहे ती फक्त वंदे नदी. ती ओलांडण्यासाठी त्यावर मुरमाड पुरून त्यावर पोफळी टाकून साकव म्हणजेच कच्चा पूल बांधला होता. माणूस चालू लागला की हा साकव खूप हलायचा. कधी मोडेल हे सांगता येत नव्हते. हा पूल मोडणार नाही असा ज्याचा विश्वास असेल तोच यावरून पलीकडे जाऊ शकेल, असा तो साकव होता. असा हा साकव पार करण्याची हिंमत असलेला गारंबीतला माणूस म्हणजे विठोबा सामल. डोक्यावर आणि हातात कळशी अशा थाटात तो भराभर साकव पार करायचा. विठोबा सामल म्हणजे गारंबीचा अजून एक नमुना. काळसर ढोपर पंचा, टाकलेल्या जुन्या पंचाचा काळसर तुकडा, गळ्यात मळकट जानवं आणि कपाळभर गंध, अशी ठेंगणी बावळी मूर्ती असलेला विठोबा सगळ्यांची मरमर कामं करायचा, पण मुक्याने. तो इतका भोळा होता की लोक त्याचे कौतुक करून त्याला बैलासारखे राबवून घेतात हे सुद्धा त्याच्या लक्षात येत नव्हते. त्याचा संसार म्हणजे त्याची बायको ऐशी आणि मुलगा बापू. हा बापू म्हणजे तोच बापू ज्याला पुढे सगळे अफाट बापू म्हणून ओळखू लागले.